या संदर्भातली एक आढाव्याची बैठक आज महापालिका आयुक्तांनी त्यांच्या समेत सर्व प्रशासन, कारण गेले 2 वर्ष जवळपास प्रशासकाच्या माध्यमातून महापालिकेचा कारभार सुरू आहे आणि त्यामुळे पुणेकर नागरिक आणि प्रशासन याच्यामधला तो एक दुवा असतो जो नगरसेवक म्हणून काम करणारा लोकप्रतिनिधी असतो. तो नसल्याने साधारणपणे या अशा बैठकांची सातत्याने नेहमी गरज आहे आणि म्हणून ही नेहमीच अशा पद्धतीच्या आढावा बैठक आम्ही वारंवार करतो आणि त्याच्यामध्ये मग एकूण पुण्यातल्या सगळ्या प्रकल्पांचा आढावा, 24/7 पाणी पुरवठा योजना जी आहे त्याच्यामध्ये मग आज नेमकी काय स्थिती आहे किंवा काय प्रगती आहे, नद्यांचे दोन्ही प्रकल्प सुरू आहेत, त्याच्यामध्ये मुळामुठा नदी संवर्धन योजना सुरू आहे, नदीकाठ सुधारण्याचा प्रकल्प सुरू आहे, शहरात अनेक ठिकाणी नद्यांवरचे किंवा शहरातल्या वेगवेगळ्या भागातल्या पुलांचे काही प्रकल्प सुरू आहेत, प्रधानमंत्री आवास योजना शहरामध्ये आज सुरू आहे. यासोबतच शहरातले नागरी प्रश्न जे आहेत त्यावरही बराच वेळ या ठिकाणी आज आमची चर्चा प्रशासनाच्या सोबत झाली. काही त्यांचंही म्हणणं होतं, काही त्यांच्याकडनंही सादरीकरण अनेक विषयांचं झालं. अत्यंत महत्वाची अशी महत्वाकांक्षी योजना 24/7 पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांनाही माहिती येते की जवळपास 86 टाक्यांचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. आज त्यातल्या जवळपास 66 टाक्या पूर्ण झाल्यात, 22 टाक्यांचं काम सुरू आहे आणि जून 25 पर्यंत या टाक्यांची कामं पूर्ण होतील अशा पद्धतीचं निवेदन प्रशासनानं केलं. 2 टाक्या ह्या जागा बदल असल्यामुळे थोडासा त्याच्यात दिरंगाई होतीये. एका टाकीच्या ठिकाणी केस चालू आहे, न्यायालयीन थोडी बाब असल्यामुळे ती टाकी अजून काम सुरू झालेलं नाही. या ठिकाणी 102 किलोमीटरची जलवाहिनी टाकणं, मोठ्या व्यासाची टाकणं अपेक्षित होतं. त्याच्यामध्ये 92 किलोमीटरच्या वाहिनीचं काम आता पूर्ण झालं. वितरण नलिका जवळपास या ठिकाणी 1224 किलोमीटर टाकायच्या होत्या. आज रोजी 967 किलोमीटरच्या वितरण वाहिन्या ह्या कंप्लीट झालेल्या आहेत. 5 पंपिंग स्टेशनपैकी 3 पंपिंग स्टेशन पूर्ण झाली. 2,32,000 जे मीटर आपल्याला वॉटर मीटर बसवायचे होते त्यामध्ये आज 1,68,000 वॉटर मीटर बसून तयार झाले. शिवाय ही योजना आता समाविष्ट गावांमध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये सुरू होतीये. त्यामुळे पुण्याला होणारा पाणी पुरवठा सातत्यानं भविष्याचा विचार करता आपण सगळ्यांनी मिळून पुण्याला मिळणारा वाढीव कोट्याची मागणी सातत्याने केली आहे. ती सुद्धा आदरणीय दादा या ठिकाणी आहेत, ते सांगतील. राज्य सरकारच्या माध्यमातून तो एक प्रयत्न पुढच्या काळात निश्चितपणे हा राहणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा आमची भेट झाली, त्यावेळेला मुळशीतनं सुद्धा एक 5 टीएमसीची पाण्याची मागणी महापालिकेने तर आपण केलीच, पण आम्ही सुद्धा व्यक्तिगत स्वरूपात त्यामुळे 5 टीएमसी पाणी मुळशी धरणातनं सुद्धा पुणे शहराला मिळावं अशी भूमिका, अशी मागणी केलेली आहे. आज शहरात जर ही योजना पूर्ण झाली तर निश्चितपणे पाण्याचा साठा घरात वापरतो आपण, जो पाण्याचा साठा कमी होईल. नव्या लाईन टाकल्यामुळे लिकेजेस कमी होतील. आज 35 ते 40% या वितरण व्यवस्थेमध्ये जे पाणी आपण उचलतो या लिकेजेसमुळे आणि वितरण व्यवस्थेतला दोष असेल त्याच्यामुळे आज आपल्याकडे 35 ते 40% पाण्याचे लिकेजेस आहेत किंवा पाणी आपल्याला उचलतो पण आपण वापरता येत नाही. ही योजना पूर्ण झाल्यानंतर मीटर बसवल्यानंतर 24 तास पाणी मिळेल, पण मीटर बसवल्यानंतर त्याचा वापर मर्यादित होईल, पाण्याची साठवणूक कमी होईल, जलवाहिन्या नवीन टाकल्यामुळे लिकेजेस कमी राहतील आणि मग हे प्रमाण 40-35% कुठंतरी जर ते 5-10% आलं तर त्यात सुद्धा आपल्या पाण्याची बचत निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे 2 ते 3 टीएमसीच्या वरती सुद्धा पाणी आपलं वाचू शकतं. आज 18-19 टीएमसी साधारणतः आपण पाणी उचलतो. त्यामुळे एकूण वाढलेलं पुणे शहराची व्यापकता, वाढलेली लोकसंख्या सगळं पाहता नागरिकीकरण, त्यामुळे पुढच्या काळात या योजनेचे 100% आज फायदा आपल्या शहराला नक्की होईल आणि त्यामुळे त्याचा एक आढावा या आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सर्वांनी घेतला.
नदी संवर्धन योजनेच्या संदर्भात सुद्धा त्याचा आढावा घेतला. आज याच्यामध्ये आपण जवळजवळ 53 किलोमीटरच्या ट्रंक लाईन टाकणार होतो आणि 11 एसटीपी मोठे उभे राहणार होते. 11 पैकी 9 एसटीपी आता पूर्ण झालेत आणि उर्वरित 2 एसटीपी हे जुलै 25 पर्यंत पूर्ण होतील असं प्रशासनाने आम्हाला सांगितलंय. ट्रंक लाईनचं काम थोडं हळू चाललंय, पण ते सुद्धा माननीय दादांनी या ठिकाणी सूचना दिल्यात की आज 45 किलोमीटरची ट्रंक लाईन टाकायची राहिली आहे. उद्या जर आपले एसटीपी पूर्ण झाले आणि ट्रंक लाईन नाही राहिली तर पुन्हा त्याला वेळ लागेल. त्यामुळे ताबडतोब 6 किलोमीटरची फक्त ट्रंक लाईन टाकून झाली. त्यामुळे ताबडतोब पुढच्या 45 किलोमीटरच्या ज्या काही ट्रंक लाईन टाकायच्यात माननीय चंद्रकांत दादांनी सूचना स्पष्टपणे दिल्यात की या दोन्ही कामं आता एका वेळेला सुरू राहतील आणि हे एका वेळेला संपवायचं टार्गेट हे प्रशासनाने आता ठेवलं पाहिजे. नदीकाठ सुधारण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आता मी याच्यात थोडंसं याचंही सांगेन की आपल्याला या सगळ्या याच्यात ही जी आता मी योजनेचं नाव सांगितलं राष्ट्रीय नदी संवर्धन योजना म्हणजे जायकाच्या माध्यमातून केंद्र सरकारला कर्ज मिळाले. केंद्र सरकारने महानगरपालिकेला ते अनुदान स्वरूपात आपल्याला दिलं. तर साधारणतः सातत्याने अशी चर्चा होती की केंद्र सरकारकडे यातले काही पैसे येणे बाकी आहेत जे महापालिकेला मिळाले नाहीत. तर मी थोडं स्पष्टीकरण याच्यामध्ये देईन की या सगळ्या याच्यात एकूण प्रकल्प जर आपण पाहिला तो 990.26 कोटी रुपयाचा होता. केंद्र सरकारने त्याच्यातला 85% भाग हा केंद्र सरकार उचलणार होता आणि 15% महापालिका. केंद्र सरकारने 85% म्हणजे 841 कोटी रुपये आतापर्यंत म्हणजे मान्यता दिली आणि आपल्याला ते त्यांनी देणं आहे. तर त्याच्यामधले 350 कोटी रुपये ऑलरेडी आपल्याकडे आले होते. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 113 कोटी रुपये जमा झाले आणि आता 100 कोटी रुपयाची फाईल ही मुवमेंटमध्ये आहे. माननीय त्या खात्याचे मंत्री CR पाटील साहेबांची आम्ही चर्चाही केली. मला महापालिकेत मी मागच्या वेळेला जेव्हा बैठक झाली त्यावेळेला या संदर्भातली माननीय महापालिका आयुक्तांनी चर्चाही केली होती. त्यांची पत्रव्यवहार झालेली मी पत्रही घेऊन गेलो होतो. त्यामुळे माननीय केंद्रीय मंत्री CR पाटील साहेबांची भेट घेऊन या संदर्भातली चर्चा दिली. आम्ही पत्रव्यवहार केलाय. त्यामुळे आता 350 113 झाले आणि आता 100 कोटीची फाईल ही मूव्ह झालेली आहे. लवकरात लवकर ते 100 कोटी रुपये सुद्धा आता महानगरपालिकेला या माध्यमातून आता आपल्याला उपलब्ध होतील. आणि त्यामुळे याच्यामध्ये जे काही सातत्यानं विषय येत होता की केंद्राकडे काही पैसे आपले राहिलेले आहेत, तर मला असं वाटतं की ते सुद्धा आता जसे जसे कामाचे हे येतील तसे तसे ते पैसे आपल्याला निश्चितपणे मिळत राहणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प जो आहे आमच्या नद्या स्वच्छ व्हाव्यात, नद्यांमध्ये प्रदूषित पाणी या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घेतली जावी म्हणून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आज आम्ही निश्चितपणे या ठिकाणी प्रशासनाला सर्वांनीच मान्यता आहेत. आम्ही सगळ्यांनी या संदर्भात प्रशासनाला की लवकरात लवकर हा प्रकल्प वेगाने पुढे नेला पाहिजे. नदीघाट सुधारण्याचा प्रकल्प आपण माहिती की आमच्या मुळा मुठा नद्यांचा नदीघाट प्रकल्प जो आहे सुधारण्याचा तोही प्रकल्प आता कामात काही एका स्थितीमध्ये आहे की जवळपास 44 किलोमीटरचा हा जो काही प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता जे काही स्ट्रेच 9, 10 आणि 11 हा जो काही 3.7 किलोमीटरचा जो काही स्ट्रेच आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की बऱ्यापैकी आता संगमवाडी, मुंडवा आणि बन गार्डनच्या ह्याच्यामध्ये हा काम आता इतकं वेगानं चालतं. त्याचे फोटोज त्याचे आपण सगळे व्हिडिओज पाहतो की निश्चितपणे एक चांगलं काम याच्यामध्ये पुढे येताना दिसतंय. त्यामुळे त्याच्यात NGT असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल इथल्या कुठलीही अडचण या प्रकल्पाला राहिली नाही आणि त्यामुळे हा प्रकल्प सुरू आहे. दुसरा वाकड ते सांगवीचा जो काही एक बाजू महापालिकेने आपल्याला करायची आहे ती सुद्धा जवळपास 8.8 किलोमीटरचं दुसरं काम त्याचंही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ते काम सुद्धा आता लवकरात लवकर या ठिकाणी सुरू होईल. हे सगळं करत असताना मगाशी 24/7चाही उल्लेख झाला, पाण्याचा विषय झाला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सुद्धा खरं तर पुणे महानगरपालिकेने हा संकल्प केला मागच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही सगळे होतो की पुण्यामध्ये 1.25 लाख घरं आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी तयार करायचे. त्याचा पहिला टप्पा तर पूर्ण झाला. 2600 घरं तर आता या योजनेतनं नागरिकांना मिळाली, लोक राहायलाही गेलीत. 2600 घरांचा ताबाही लोकांना मिळाला. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना 2.0 मध्ये सुद्धा आता जवळपास 5 ठिकाणी हे प्रकल्प शहरामध्ये सुरू आहेत आणि त्याचा आढावा आम्ही जेव्हा घेतला तेव्हा 4173 घरांची आता प्रक्रिया सुरू आहे. महापालिका जमीन आपण त्या योजनेतनं फ्री देतो आणि मग केंद्र सरकार आणि त्या संबंधित जो लाभार्थी त्याच्या माध्यमातून ही सगळं पूर्ण होतं. त्यामुळे आता जवळपास 4173 घरं ही त्याची नव्याने प्रक्रिया ही सुरू आहे. 5 ठिकाणी शहरातले त्याच्यासाठी स्पॉट निवडलेले आहेत
सिंहगड रोड आहे, वडगाव आहे, अशा ठिकाणी 5 नवीन स्पॉट याच्यामध्ये निवडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं, या शहरात नेहमी आपण पाहतो पावसाळ्याच्या वेळेला जे काही परिस्थिती निर्माण होती, रस्त्यावरती काही क्रॉनिक स्पॉट आपल्याला माहिती आहे शहरात, आणि त्याचं वारंवार त्याच्यावरती शहरामध्ये वेगवेगळ्या भागात पाणी तुंबतं आणि एक जनजीवन विस्कळीत होतं. म्हणून महानगरपालिकेने जो एक प्रकल्प तयार केला होता की आपल्याला हे क्रॉनिक स्पॉट आणि शहरातल्या म्हणजे अर्बन फ्लडिंगच्या विषयामध्ये एनडीएमएच्या माध्यमातून काही पैसे आपण तो प्रकल्प मांडला, त्याची टेंडर प्रक्रिया केली आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारने आपल्याला जवळपास या सगळ्या ह्याच्यामध्ये 250 कोटी रुपये मान्यता दिली आणि मध्यंतरी तसंही आलं की बाबा हे पैसे आपल्याला वेळेत मिळाले नाही. म्हणून संबंधित माननीय देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या मिनिस्ट्रीचे विषय असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, त्यांच्याशी भेटलो आणि त्याच्यामधले 250 कोटी रुपये जे काही केंद्र सरकारने त्याच्यामध्ये देणं होतं त्यातले 75 कोटी रुपये आता राज्य शासनाकडे जमा झाले. ते आता राज्य शासनाकडनं महापालिकेला येतील. त्यामुळे त्या 250 कोटीतला पहिला हप्ता 75 कोटीचा हा केंद्र सरकारच्या आमच्या एनडीएमए मधनं अर्बन फ्लडिंग या विषयासाठी देशभरातल्या वेगवेगळ्या शहरात जे काही पावसाळ्याची परिस्थिती निर्माण होती त्यासाठीच्या या वेगळ्या अशा बजेट हेडमधनं हे पैसे येतात. त्यात 36 कोटी रुपये राज्य सरकार आपल्याला, एकूण 286 कोटीचा हा प्रकल्प होता. 250 केंद्र सरकार आणि 36 कोटी राज्य सरकार. राज्य सरकारचे सुद्धा दादांनी ती माहिती सांगितली 9 कोटी रुपये राज्य सरकारची सुद्धा आता त्याला मान्यता झाली आहे. त्यामुळे तेही पैसे आता पुणे महापालिकेला येतात. शेवटी काम एकदम होत नसतं. जरी 250 कोटी केंद्र सरकारने मान्य केले, मंजूर दिली, ते काही एकदम येत नाहीत. मुळातच याची पद्धत अशी आहे की वितरणाची पद्धत पण अशी आहे की 30% पहिले, 40% आणि पुन्हा 30%, अशा पद्धतीने त्याची वितरण व्यवस्था आणि त्याच पद्धतीने आता ते पैसे येत आहेत. याच्यातलेही 75 कोटी रुपये हे आता निश्चितपणे राज्य शासनाकडे केंद्रातनं जमा झालेत. पुणे शहरातल्या पावसाळ्या आणि त्याच्यानंतरची एक वस्तुस्थिती होती की पुण्यातल्या खड्ड्यांची स्थिती. मागच्या वेळेला आम्ही सगळेच होतो, आम्ही त्यावेळेला प्रशासनाला खड्ड्यांच्या विषयात शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, सगळे जे नागरिकांचे प्रश्न तेच मांडायला इथं येतो आम्ही. आणि त्यामुळे प्रशासनाला आम्ही हे सांगितलं होतं की शहरातले खड्डे बुजले पाहिजे. आपणही सगळे साक्षीदार आहात. त्यावेळेला ताबडतोब रात्रंदिवस काम करून शहरातले मोठ्या संख्येनं खड्ड्यांची संख्या बुजवण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवण्यात आले होते. पण तरी सगळे खड्डे संपले होते का तर नाही नव्हते हे आम्हाला मान्य. म्हणून आजही आम्ही त्या पद्धतीनं मान्य सगळ्या प्रशासनाला, आयुक्तांना हे सांगितलं की शहरातले खड्डे याच्या संदर्भातला आपलं नक्की काय म्हणणं आहे. शहरातले खड्डे सगळे आज बुजलेले दिसत नाहीत. तर त्यांच्या निवेदनात असं होतं की 20,000 खड्डे आम्ही बुजवलेत. पुढच्या काही दिवसात उर्वरित खड्ड्यांची संख्या हे आम्ही सांगू आणि ती निश्चितपणे बुजवण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. आमच्याकडे सगळं त्याची यंत्रणा आता तयार आहे. पुढच्या 15 जानेवारी एकूण शहरातले 33 मुख्य रस्ते त्यांनी याच्यामध्ये एक सिलेक्शन केले त्यांचं आणि या 32 प्रमुख रस्त्यापैकी 15 जानेवारीपर्यंत, दादांनी तर सांगितलं आम्ही तुम्हाला 30 जानेवारीपर्यंत मुदत देतो, पण 30 जानेवारीपर्यंतच्या आतमध्ये शहरातले 15 प्रमुख रस्ते हे रिसर्व्हिसिंग झाले पाहिजेत. त्याचं काम तुम्ही हातात घेतलं तर ते आम्हाला पूर्ण करून दिलं पाहिजे. उर्वरित 32 मधले 15 गेले, उर्वरित राहिले 17. ते 17 रस्ते तुम्ही टप्प्याने दुसऱ्या टप्प्यात करा, पण हे 15 रस्ते आम्हाला तुम्ही 30 जानेवारीच्या आतमध्ये या शहरातले हे मुख्य रस्ते, मग त्याच्यात आपला लालबहादूर शास्त्री रस्ता असेल, लक्ष्मी रस्ता असेल, त्याच्यानंतर टिळक रस्ता असेल, हे जे शहरातले प्रमुख रस्ते आहेत 32 त्यातले हे 15 रस्ते आता त्यांनी घेतलेत आणि त्यांना ताबडतोब आम्ही ह्याही सूचना केल्या की 30 तारखेच्या आतमध्ये हे सगळे रस्ते तुमचे रिसर्व्हिसिंग आणि पूर्ण खड्डेमुक्त झाले पाहिजेत. बाकीच्या रस्त्यांचे सुद्धा ज्या काही अंतर्गत रस्ते आहेत, जे काही कनेक्टिंग रोड्स आहेत, इथेही कुठेही आता पुढच्या काळात आम्हाला खड्ड्याच्या संदर्भात कडक भूमिका आमची आहे की शहरातले खड्डे कुठेही दिसता कामा नये. शिवाय अत्यंत महत्वाचे काही प्रकल्प शहरातले जे आहेत की गेले काही दिवस त्याच्यावरती आपण चाललं की शिवने खराडीच्या रस्त्याच्या संदर्भात सुद्धा आज आम्ही तोही मुद्दा या ठिकाणी मांडला की शहराच्या वाहतुकीदृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय शिवने खराडी. त्यामुळे त्यातलं भूसंपादनाच्या काही अडचणीत, काही न्यायालयीन त्याच्यात काही प्रक्रिया आहे तर त्याही ताबडतोब दूर कशा करता येईल. शिवने खराडी रस्त्याचं भूसंपादन करताना काही मदत लागेल ते राज्य सरकार असेल, काही असेल तर याच्यामध्ये दादांनी सांगितलं की राज्य सरकार म्हणून भूसंपादनासाठी काय लागत असेल तर आम्ही मदत करू. पण ताबडतोब आता हा शहराच्या दृष्टीनं खूप महत्वाचा रस्ता आहे. कात्रज कोंढवा रस्त्या दृष्टीनं आज राज्य शासनाच्या माध्यमातून मान्य देवेंजींनी जवळजवळ 140 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी केली. त्याची स्टँडिंग कमिटीला मान्यता झाली. त्याचे भूसंपादन आता सुरू होते. एससीएमटीआरच्या संदर्भात एक महत्वाची चर्चा या ठिकाणी झाली.
आणि निश्चितपणे जवळजवळ आता त्याच्यामध्ये जर 24 मीटर लांबीचा आणि 36 किलोमीटर 24 मीटर रुंदीचा आणि 36 किलोमीटर लांबीच्या या SCMTRच्या विषयात सुद्धा असं ठरलं की माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत पुढच्या काही दिवसामध्ये दादा या विषयात पुढाकार घेतात आणि या संदर्भात या SCMTRच्या विषयात, कारण ज्या ज्या वेळेला माननीय देवेंद्रजी पुण्यात आले किंवा पुण्याच्या विषयात SCMTRच्या विषयात ते कायमच त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे तिथे आपल्याला काय करता येईल, तिथे निओ मेट्रोचा पर्याय वापरता येईल का, तिथे एलिव्हेटेड काही आपण जर रस्तेच करायचे असतील तर त्याच्यामध्ये काय आपल्याला वेगवेगळे विषय डोक्यात ठेवून करता येईल. त्यामुळे SCMTRच्या विषयात सुद्धा एक चर्चा झाली आणि पुढच्या काळात हा सुद्धा मार्ग आपल्याला लवकर कसा करता येईल यासाठी सुद्धा या आजच्या बैठकीत चर्चा झाली. एकूणच शहराच्या बाकी विषयामध्ये वाहतूक आणि अतिक्रमण अत्यंत संवेदनशील विषय आहेत आणि म्हणून त्याच्यातही व्यवस्थित सगळ्या लोकप्रतिनिधींनी आमच्या भूमिका मांडली. आमचे सगळेच आमदार जे होते त्या विधानसभा मतदारसंघातल्या अतिक्रमणाच्या विषयात, त्या मतदारसंघातल्या वाहतुकीच्या विषयात आणि त्यामुळे त्याही विषयात जो काही महानगरपालिकेने मागे मुख्य सभेने आपण एक मोबिलिटी प्लॅन ट्रॅफिकचा पुण्याचा आपण संमत केला होता, पण त्याच्यात आम्ही म्हटलं त्याच्यावरती आता कारवाई तुम्ही काय करण्यात जनरल बॉडीने मान्यता दिली झाली, पण आता त्याच्यामध्ये नव्यानं काही गोष्टी त्यांना आणायच्या. त्यामुळे त्यांनी काही वेळ मागितली आम्हाला की आम्ही मेट्रोच्या लोकांबरोबर बसून या मोबिलिटी प्लॅनमध्ये अधिकच्या काही सुधारणा, अधिकचं काही आमचं म्हणणं आहे जेव्हा शहराच्या याचं ते त्याच्यामध्ये मांडूया. मग नागरिकांच्या सूचना त्याच्यामध्ये मागवल्या जाणार आहेत आणि नव्यानं हा प्लॅन आणण्याचा आज प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं. एकूणच शहरातल्या अतिक्रमणाच्या विषयात आमची सगळ्यांची भूमिका एकच आहे की शहरातले फुटपाथ हे मोकळे करा. आज शहरात अनेक ठिकाणी काँग्रेस भवनच्या समोर असेल, स्टेशनच्या इथं असेल, मृत्युंजय मंदिर कोथरूडच्या इथं असेल, लोक अक्षरशः राहण्याची व्यवस्था झाली, लोक झोपड्या टाकून राहायला लागलीत आणि त्यामुळे अत्यंत तीव्र प्रतिक्रिया नागरिकांच्या वतीनं आम्ही लोकप्रतिनिधी आमच्या सगळ्यांच्या होत्या. शहरातले पूर्ण फुटपाथ मोकळे करा, शहरातली अतिक्रमणं काढा, शहरात कुठल्याही प्रकारच्या वाहतुकीच्या संदर्भातले अडथळे होणार नाही. त्यामुळे काही मिसिंग लिंकचे विषय असतील त्यासाठी काही आपल्याला भूसंपादनासाठी काही किंवा काही कामासाठी संदर्भात राज्य शासन असेल किंवा याच्यात असेल, या सगळ्या एकूण शहरातल्या दैनंदिन समस्यासोबतच शहराच्या भविष्याच्या जवळजवळ 50-100 वर्षाच्या पुढच्या विचाराचा दृष्टीनं भविष्याचा विचार करता अनेक गोष्टींवरती आज आम्ही सगळ्यांनी ही सविस्तर चर्चा या ठिकाणी झाली. त्यातले काही मुद्दे मी फक्त आपल्यासमोर का ठेवले तर खूप वेळ लागेल, खूप विषयावरती चर्चा झाली, पण एवढं नक्की आहे की या शहरातल्या नागरिकाला, पुणेकरांना कुठल्याही समस्येला सामोरं जात असताना निश्चितपणे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या या सगळ्या पुणेकरांच्या सोबत आहोत आणि ती भावना तीच या ठिकाणी आजच्या या बैठकीच्या निमित्तानं आम्ही व्यक्त केली आहे. काही अपेक्षा प्रशासनाकडनं व्यक्त केल्यात, काही सूचना त्यांना दिल्यात, काही आदेशही दिलेत, पण शेवटी लोकांच्याकडनं आम्हाला काम करायला आम्हाला संधी दिली. त्यामुळे शहरातल्या अतिक्रमणासारख्या विषय असेल, शहरातल्या फुटपाथ स्वच्छ करण्याचे विषय असतील, या सगळ्या विषयावरती अत्यंत चांगल्या पद्धतीची आज बैठक या ठिकाणी झाली आणि दादांनाही मी विनंती करतो की आपण बैठकीच्या संदर्भात मांडणी पूर्ण झाली. तुम्हीच प्रश्न विचारा. जुलैमध्ये मीटिंग घेतली, मंत्री होता, खासदार होता आणि आज जानेवारीमध्ये मीटिंग घेतात, काय फरक पडला तुम्हाला वाटतं? नाही, काही 2-3 प्रकल्प जे आहेत ज्याच्यामध्ये मी म्हणतो की शहराचे मुख्य प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये कामाची प्रगती दिसतीये, परंतु जितक्या वेगानं काम व्हायला हवीत ती काय आज या बैठकीत आम्हाला एकूण दिसली नाही. त्यामुळे निश्चितपणे तशी आम्ही प्रशासनाला ती सूचनाही दिल्यात, ते स्पष्टपणे सांगितलं गेलं की आम्हाला हे वेगाने प्रकल्प शहराचे पूर्ण झाले पाहिजेत. महानगरपालिका म्हणून मागच्या बैठकीत ज्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या होत्या, राज्य सरकार म्हणून केंद्र सरकार, मी मंत्री होतो बरोबर, त्यामुळे ज्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या खात्याच्या संदर्भात त्या मंत्र्यांना असेल, त्या ठिकाणी त्या सचिवांना असेल, पत्रव्यवहार असेल, व्यक्तिगत भेटी असेल, त्या माध्यमातून सांगितलं आणि त्याच्यातही आपल्याला निश्चित प्रगती झालेली दिसते की काही पैसे आम्हाला येत आहेत, काही आलेत आणि काही प्रक्रियेमध्ये आहेत. त्यामुळे एकूण शहराचं काम करत असताना हे निश्चित आहे की महापालिकेबरोबर राज्य सरकार, केंद्र सरकार म्हणून आमचंही पाठबळ, आमचाही सपोर्ट निश्चितपणे त्यांच्या सोबत आहे. प्रशासन तुमचं काय